श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण जन्मलेल्या जन्मवाराचे रहस्य, त्यांचे काय महत्त्व आहे आपण जन्मलेल्या वाराचे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, आध्यात्मिक व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही जन्मलेला वार नक्की सांगा कोणता आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार का रविवार? कारण माणसाच्या जन्माचा वार हा फक्त एक साधा दिवस नसतो, तर त्या वारामध्ये माणसाच्या स्वभावाची, त्याच्या भविष्याची आणि श्रीमंतीचे एक गुपित दडलेले असते. आणि अनेक लोकांना ही गोष्ट माहितीच नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस ज्या वाराला जन्माला येतो त्या वाराच्या ग्रहाचा प्रभाव त्याच्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. आणि म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात पैसा सहज येतो, तर काही लोक खूप कष्ट करूनही पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म जर आठवड्यातील कोणत्या वाराला झाला असेल तर तुमच्या आयुष्यात कोणते गुण असतील, कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी उपाय कोणते आहेत, आणि जे केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि श्रीमंती वाढू शकते. तर बोलूया आता सोमवारच्या जन्माबद्दल. की सोमवारी जन्मलेले लोक चंद्राच्या प्रभावाखाली असतात. चंद्र हा मनाचा ग्रह मानला जातो, त्यामुळे या लोकांचे मन खूप संवेदनशील असते. असे लोक स्वभावाने शांत, प्रेमळ आणि दयाळू असतात. आणि त्यांना कला, संगीत, लेखन, चित्रकला आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये विशेष रस असतो. पण सोमवारी जन्मलेल्या लोकांची एक अडचण असते. त्यांचे मन कधी कधी खूप चंचल होते, कधी खूप आनंद, तर कधी अचानक निराशा, अशा भावना त्यांच्या आयुष्यात दिसतात. आणि पैशाच्या बाबतीतही स्थिरता कमी असते. पैसा येतो पण साचत नाही. सोमवारी जन्मलेल्या लोकांनी दर सोमवारी श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे आणि शक्य असेल तर चंद्राला दूध अर्पण करावे. असे केल्याने मन शांत होते आणि जीवनात स्थिरता येऊ लागते. तर आता बोलूया मंगळवारच्या जन्माबद्दल. मंगळवारी जन्मलेले लोक खूप धाडसी आणि पराक्रमी असतात. त्यांच्या अंगात खूप ऊर्जा असते आणि ते आयुष्यात मोठे काम करण्याची क्षमता ठेवतात. असे लोक नेतृत्व करणारे असतात. पण मंगळाच्या प्रभावामुळे कधी कधी त्यांचा स्वभाव तापट होतो, राग पटकन येतो आणि त्या रागामुळे अनेकदा नाती तुटतात आणि निर्णय चुकीचे होतात. तर मंगळवारी जन्मलेल्यांनी दर मंगळवारी हनुमानाचे स्मरण करावे आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि त्याची ऊर्जा योग्य दिशेला वापरली जाते. तर आता जाणून घेऊया बुधवारच्या जन्माबद्दल. बुधवारी जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांची विचारशक्ती तीक्ष्ण असते आणि व्यवहारामध्ये ते खूप हुशार असतात. त्यामुळे व्यापार, शिक्षण, लेखन किंवा व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांना मोठे यश मिळू शकते. पण कधी कधी जास्त विचार केल्यामुळे निर्णय घेण्यात गोंधळ होतो आणि लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. बुधवारी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी गणपती बाप्पाचे स्मरण करावे, कारण गणपती हा बुद्धीचा देव मानला जातो. गणपतीचे नाव घेतल्याने मन स्थिर राहते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. तर आता बोलूया गुरुवारच्या जन्माबद्दल. गुरुवारी जन्मलेले लोक अत्यंत भाग्यवान असतात. गुरु हा त्यांचा ग्रह आहे आणि ज्ञानाचा ग्रह आहे. त्यामुळे या लोकांना आध्यात्मिकतेकडे विशेष आकर्षण असते. असे लोक इतरांना मार्गदर्शन करणारे असतात आणि समाजामध्ये त्यांना आदर मिळतो. पण कधी कधी या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर अडचणी निर्माण होऊ शकतात. गुरुवारी जन्मलेल्यांनी विष्णू किंवा दत्तगुरूंचे स्मरण करावे किंवा शक्य असेल तर दान धर्म करावा, कारण दान केल्याने जीवनात पुण्य वाढते आणि धनाचीही वाढ होते. तर आता बोलूया शुक्रवारच्या जन्माबद्दल. शुक्रवारी जन्मलेले लोक सुख, समृद्धीचे प्रतीक असतात. त्यांना सौंदर्य, कला, संगीत आणि ऐश्वर्य आवडते. अशा लोकांना जीवनात आराम आणि आनंद मिळण्याची शक्यता जास्त असते. पण कधी कधी सुखाच्या मागे धावताना काही लोक चुकीच्या सवयी किंवा व्यसनांच्या जाळ्यात अडकतात. शुक्रवारी जन्मलेल्यांनी माता लक्ष्मीचे स्मरण करावे आणि घरात स्वच्छता व सात्विकता ठेवावी, कारण लक्ष्मीला स्वच्छता आणि पवित्रता अत्यंत प्रिय असते. आता बोलूया शनिवारच्या जन्माबद्दल. शनिवारी जन्मलेले लोक खूप कष्टाळू असतात. त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला संघर्ष असतो, पण ते कधी हार मानत नाही. मेहनत आणि संयम यांच्या जोरावर ते आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात. शनीचा प्रभाव असल्यामुळे त्यांना यश उशिरा मिळते, पण जेव्हा यश मिळते तेव्हा ते खूप मोठे असते.
शनिवारी जन्मलेल्यांनी गरजूंना मदत करावी आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे, कारण सेवा आणि नामस्मरण यामुळे शनीचा प्रभाव शांत होतो. आता शेवटी बोलूया रविवारच्या जन्माबद्दल. रविवारी जन्मलेले लोक सूर्याच्या प्रभावाखाली असतात. सूर्य हा तेजस्वी, तेज आणि नेतृत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे असे लोक आत्मविश्वासू असतात आणि समाजामध्ये पुढे जाण्याची त्यांची इच्छा असते. पण कधीकधी जास्त आत्मविश्वासामुळे अहंकार वाढू शकतो आणि त्यामुळे नाती दूर जाऊ शकतात. रविवारी ज्यांचा जन्मलेल्यांनी सूर्यनारायणाला नमस्कार करावा आणि जीवनात नम्रता ठेवावी, कारण नम्रतेमध्येच खरे तेज असते. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते की माणसाचा जन्माचा वार काहीही असो, पण श्रद्धा, परिश्रम आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण असेल तर जीवनात यश आणि समृद्धी नक्की मिळते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.